सध्या विटा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा संभाव्य धोका वाढलेला दिसतोय. याच पार्श्वभूमीवरती विटा नगर परिषद विटा व पशुवैद्यकीय दवाखाना पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून पशुवैद्यकीय दवाखाना विटा येथे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येते. यामध्ये शहरातील सर्व भटक्या व पाळीव कुत्रे यांच्याकरिता लसीकरण मोहीम राबवण्यात येते. आतापर्यंत जवळपास 22हून अधिक श्वानांचं लसीकरण झालेलं असून ही मोहीम सर्व नागरिकांकरिता चालू राहणार आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये शहरातील सर्व भटक्या व पाळीव श्वानांना मोफत लस दिली जाणार आहे. यावेळी मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी विटा शहरातील सर्व नागरिकांना आपल्याकडील पाळीव कुत्र्यांचं मोफत लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. सदर लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी विटा नगर परिषद श्री विक्रमसिंह पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री नारायण शितोळे, पशुवैद्यकीय दवाखाना येथील डॉक्टर AP देशपांडे, डॉक्टर NP लवटे, श्री JN चाळके, श्री MD माळी, श्री स्वप्नील गुरव, श्री आदित्य महाजन, श्री रमेश पवार आदी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.